असीम सरोदेंकडून हस्तक्षेप याचिका या सगळ्या प्रकरणी दाखल करण्यात आली आहे। 3 मुद्द्यांवर हस्तक्षेप याचिका दाखल झाली आहे। कोर्टाकडून आरोपींना 24 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल अग्रवालनं मुलाकडे लक्ष दिलं नाही असं सरोदे म्हणतात। गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं, गाडीवर नंबर सुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्स सुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली। त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय 18 वर्ष नसताना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं लक्षण नाही आणि त्यामुळे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही। त्यामुळे कोर्टाने 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।